विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये आपण या दिलेले आहेत। महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो बघा, आता प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्ही जी प्रतीक्षा पाहत होते, जे बघा म्हणजेच की पीक विमा कधी जमा होणार, बघा खात्यामध्ये आता अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बघा मित्रांनो, आता बघा राज्य सरकारने बघा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जारी केलेला आहे, म्हणजेच की पीक विम्याचा आता बघा 379 कोटी रुपयाची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार केली जाणार आहेत। बघा शेतकरी बघा खूप दिवसापासून वाट बघत होता की कधी जमा होणार पीक विमा, कधी जमा होणार, आज जमा होणार का उद्या जमा होणार, असं खूप दिवसापासून शेतकरी वाट बघत होते। आणि आता बघा शेतकऱ्याची इथे आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि शेतकरी बघा आता शेतकऱ्यांना पीक विमा 379 कोटीचा पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा शेतकऱ्यांना बघा आता ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे बघा त्यांच्या अडचणी आता दूर होणार आहे। बघा आता पावसाळा लागलेला आहे, पावसाळा म्हणजेच की आता पेरण्या सुद्धा आता जवळ येत आहे, त्यामुळे बघा सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या अडचणी आता दूर होणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा कधी जमा होणार असा आता शेतकरी वारंवार आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून विचारत होता। त्यामुळे बघा आता पीक विमा कधी जमा होणार, कधी जमा होणार असे शेतकरी कमेंटमध्ये विचारत होते। असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारत होते। आता बघा त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आता ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर आता जमा केली जाणार आहेत। बघा यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा ज्या शेतकऱ्यांना अजून पण सुद्धा पीक विमा बघा 3 ते 4 वर्ष झालेला आहे, त्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विमा मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे। बघा आता या संदर्भामध्ये बघा पात्र जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पात्र जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवून देणार आहोत, म्हणजेच की तुम्हाला पात्र जिल्हे आता बघा समजून येणार आहे तुमचा जिल्हा आहे की नाही ते तुम्हाला आता येथे तुमच्या बघा तुम्ही स्वतः तुम्हाला या ठिकाणी बघावे लागणार आहे। कारण आपण या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादी, पात्र जिल्ह्याची यादी म्हणजेच की आज वाटप होणारे पात्र जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार आहोत। तुम्ही स्वतः बघायचं आहे मित्रांनो। बघा तुम्हाला मी फक्त या ठिकाणी जिल्हे सांगणार आहोत, तुम्ही स्वतः बघायचं तुमचा जिल्हा आहे की नाही। जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा जे काय पीक विमा आहे 379 कोटीचा तो पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केला जाणार आहे। बघा मित्रांनो या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। बघा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि ही महत्त्वाची माहिती अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी चॅनल बघा तुम्हाला आपल्या या चॅनलवरती सर्वात अगोदर मी माहिती घेऊन आलो आहे। त्यामुळे मित्रांनो बघा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाकायचा आहे आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाकायचा आहे। कारण मित्रांनो बघा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती जेन्युइन माहिती तुम्हाला बघायला मिळणार, म्हणजेच की आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे पीक विमा असो, नमो शेतकरी योजना असो, सर्व योजना असो ते सर्व तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा मित्रांनो खरोखरच आता आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी बघा 379 कोटी रुपयाची जे भरपाई आहे ते थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणारच आहे। आणि बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा पीक विम्याची गरज होती, ज्या शेतकऱ्यांना खूप गरज होती बघा त्यांना आता यामुळे मोठा आता आधार मिळणार आहे। कारण बघा आता शेतकऱ्यांना बघा आर्थिक मदत मिळणार आहे। बघा आता शेतकरी आता खूप आता खुशीच होणार आहे, कारण की त्यांच्या पेरणीसाठी त्यांना मदत होणार आहे। आणि बघा आपल्या राज्याचे बघा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि बघा त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व सेवक
पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा, यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या सुद्धा सुटणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे. बघा, राज्य सरकारने बघा खरीप हंगाम 2024 पीक विमा हप्त्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे आणि आतापर्यंत मंजूर झालेल्या 3,907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3,561 कोटी 8 लाख रुपये हे जमा झाले होते. मात्र बघा 346 कोटी 36 लाख हे रुपये वाटप होणे बाकी राहिलेले आहे आणि हे जे बाकी राहिलेले आहे तेवढेच रक्कम आता शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटप होणार आहे. लक्ष देऊन बघा मित्रांनो, बघा 346 कोटी 36 लाख रुपये एवढे हे वाटप बाकी राहिलेले आहे आणि हे वाटप जे बाकी राहिलेले आहे तेच आज वाटप केले जाणार आहे. बघा, ही बाब आता कृषी मंत्र्याच्या निर्देशनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आणि वित्त विभागाने हिरवा कंदील दिला. बघा, हिरवा कंदील दिल्यानंतर बघा राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे असं त्यांना म्हणलं जातं. बघा, हिरवा कंदील दिल्यानंतर बघा आता म्हणजेच की राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली असं आता त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे बघा केंद्र सरकारचा बघा पीक विमा बघा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आता पूर्ण केली जाईल आणि 2 तासात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम थेट त्यांना फटाफट पैसे मिळून जाईल. बघा, कृषी मंत्र्याच्या प्रयत्नामुळे बघा 379 कोटी रुपयाची प्रलंबित नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. यामुळे बघा शेतकऱ्यांना आता कोणताही अडथळा न येता मदत मिळेल आणि काही अडचण आल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांना आता करण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, जर तुमच्या पीक विम्यामध्ये एकही जरी त्रुटी जर आली तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या विभागाशी संपर्क साधा. आणि बघा एकंदरीत मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 379 कोटी रुपये जमा होतील. बघा 2024चा पीक विम्यासाठी बघा सरकारने शेतकऱ्यांसाठी 3,907 कोटीचे निधी वितरित केलेले आहेत आणि त्यामुळे बघा आता आपण पात्र जिल्ह्याची यादी पाहूया. बघा, सर्वात अगोदर आता आपण तुम्हाला सांगितलं होतं पात्र जिल्ह्याची यादी पाहणार आहोत. बघा, सर्वात अगोदर इथं बघा छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर परभणी आहे, लातूर आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे, धाराशिव आहे, जालना आहे, पुणे आहे, सातारा आहे. बघा मित्रांनो नीट बघा तुम्ही जिल्हे बघा. माझं जरी चुकला असेल जिल्हा सांगण्यात जर चुकला असेल तर तुम्ही स्वतः बघायचं आहे तुमचा जिल्हा आहे का ते. बघा नसेल तर बघा मित्रांनो, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वाटप केला जाणार नाही. आज बघा 2 तासामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यामुळे नीट बघा तुमचा जिल्हा आहे का ते. त्यानंतर बघा सांगली आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे. तर मित्रांनो बघा एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढील बघा तसेच बघा सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, तसेच यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. बघा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता काही ठिकाणी म्हणजे की अवघ्या 2 ते 3 तासात या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. मित्रांनो बघा एवढे सारे या ठिकाणी पात्र जिल्हे आहे आणि आता पुढील दुसरा टप्पा कधी वाटप होणार आहे आपण पुढील अपडेटमध्ये घेऊनच येणार आहोत. आणि बघा राहिलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आणि किती निधी वाटप होणार आहे, किती रुपयाचा किती हे वाटप होणार आहे हे संपूर्ण डिटेल मी पुढील अपडेटमध्ये घेऊनच येणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राबरोबर नक्की माहिती शेअर करा. चला मग भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.